ते ऐकायला येत नाही, फोन कट केला ते. किलवर किती कमिशन देतो तुम्हाला? 6%. जे काही डील होईल त्यात 10% तुमचं. तुझ्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा? तू तुझा चेहरा दाखव, मग डील करू फायनल. बघितला चेहरा? हा घ्या मान, हा सर्क्युलेट करा, तुम्हाला 10% नक्की मिळतील. अरे बेन, तू तो एकदम टीचर वाणी बोलते रे. तसंच समजा. अभय गेल्यापासून माझी झोप उडाली ती उडालीच. आणि श्रद्धा एवढी लवकर बाहेर पडली ना, जाताना एक पर्स घेतली, त्यात काहीतरी ठेवलं. फारसं काही बोलली नाही, फक्त भाषाकडे जाते एवढंच म्हणाली. काळजी वाटते हो तिची. एकटी उरसफोड करते बिचारी. चहा आणते. काय करणार? श्रद्धावर सगळी दिसते. ही नीता शहाणी असते ना तर बरं झालं असतं. तुझ्या सोबत राहिली असते इकडे आणि मला श्रद्धा बरोबर बाहेर जाता आलं असतं. खरंय तुमचं. काय हो, काल अभयला सोडवण्यासाठी श्रद्धा कुणाला भेटली असेल? म्हणजे तिला कुणाला पैसे द्यावे लागले का? तिला एकदा विचारा ना तुम्ही. विचारतो, पण श्रद्धा जे काय करेल ना ते विचारपूर्वक करेल. आपला अभय आहे ना, तो भावनेच्या भरात कसाही वागणार आहे, पण श्रद्धा विचारपूर्वक वागते. बघ, सत्य आहे. अरे प्रसाद, ये औक्षवंत. बरं, चहा घेणार आहेस? हो घेणार आहे ना. म्हणजे लगेच तयार असेल तर घेईन ना. अरे आत्ताच यांना दिला. बस. बाबा नमस्कार करतो. अरे कसे आहात? आहे बरं. अरे सकाळ सकाळ काल मॅनेजमेंटची मीटिंग होती, खूप चर्चा झाली, पण मीही माझा मुद्दा सोडला नाही. श्रद्धाला नोकरीवरून काढायचं नाही, हा निर्णय फायनल झाला. अरे वा. अरे वा, एक चांगली बातमी मिळाली. हा मग त्याचं काय झालं होतं बाबा माहितीये का? कोणाला तरी जावई शोध लागला होता. या सगळ्या प्रकरणामुळे शाळेची इमेज खराब होती, रेप्युटेशन खराब होती. मी शाळेला म्हणालो की या एका प्रकरणामुळे शाळेचं रेप्युटेशन खराब होईल एवढं काही ते तकलादू नये, आणि त्याकरता श्रद्धाला जबाबदार धरू नका. आणि बदल करायचाच असेल तर माझं असं म्हणणं होतं की पॉलिसीमध्ये बदल करा ना. एका चांगल्या शिक्षिकेला कशाला नोकरीवरनं काढताय? मॅनेजमेंटला पटलं ते. हा पण बाबा कसं आहे माहितीये का, जोपर्यंत हे मीडियाचं प्रकरण गरम आहे ना, तोपर्यंत निदान महिनाभर तरी श्रद्धानी शाळेत येऊ नये असं भेंडे सरांना वाटतंय. आणि मला सुद्धा ते पटतंय खरं सांगायचं. बरं झालं, देव पावला. अगं काहीतरी गोडधोडाचं कर. नाही नाही ते मी घेतोच, पण जिला ही बातमी द्यायची ती कुठे आहे? हा श्रद्धा? हा, ती भाषाकडे गेली. भाषाकडे? हो ना ग. पण भाषा तर 2 दिवस पुण्याला गेले ना. काय ग, तू म्हणाली होतीस की? हो, म्हणजे हो का? माझी ऐकण्यात काहीतरी चूक झाली असेल. सकाळी ती खूप घाईत गेली ना, मला कळलं नाही. तू चहा घे ना. हो असेल असेल. श्रद्धा खोटं बोलणाऱ्यांपैकी नाहीये. कसं काय? तुम्ही त्याला कमी कमिशन देत होता म्हणून त्याने ताईला सोडून किलवर गँग जॉईन केली. मी त्याचा रेट वाढवलाय. तू रेट वाढवला? ताई त्याला 2% देत होती हा माहिती आहे. आणि किलवर 6% देतो. मग काय तू 6% देणार आहे का त्याला? 10%. मी त्याला सांगितलंय की आम्ही तुला 10% देऊ. ग ताई 2% घेणाऱ्या माणसाला 10%चा डील करून आली. डोक्यावर पडली हा? डोक्यावर पडली तुझ्या तर आता.
चोवीस ऑगस्ट 1608 काय झालं होतं माहितीये? काय? इंग्लंड मधल्या ईस्ट इंडिया कंपनीतली माणसं इथे भारतात आली. कुठे आली? भारतात. सुरतला. इथे आल्यावर त्यांनी सगळ्यांना असंच दर्शवलं की आम्ही इथे व्यापार करायला आलो. म्हणजे ते व्यापार करायलाच आले होते, पण त्यांचा मूळ हेतू वेगळा होता. इथल्या राजाला ते भेटले, त्याला मौल्यवान भेटवस्तू दिल्या, त्याचं मन जिंकलं. राजालाही असं वाटलं की ही परदेशी माणसं आपल्याला इतका आदर देत आहेत, तोही गर्वान्वित झाला. म्हणजे काय? माजला. आणि तिथे सगळी गडबड झाली. राजाला म्हणाले की आम्ही इथे व्यापार करायला आलोय, जो काही नफा होईल त्यातले काही टक्के आम्ही तुला देऊ. संपत्तीच्या हव्यासापायी कुठलाही विचार न करता राजाने त्यांना परवानगी दिली. व्यापार करायला आलेली ही माणसं 1947 पर्यंत भारतावर राज्य करत होती. ज्या राजाने परवानगी दिली त्यालाच त्यांनी गुलाम बनवला. तात्पर्य काय? मार्केट बळकवायचं असेल तर त्या मार्केटमध्ये आधी गिराईक म्हणून शिरावं लागतं. इतिहास बघ, कुठल्याही मोठ्या मार्केटचा मालक सगळ्यात आधी त्या मार्केटचा गिराईक असतो. वा, आवडला आपल्याला. पास बाई, तुम्ही आज पैकीच्या पैकी मार्कानं पास. सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे. वाजवा रे. मी पास झाले ना परीक्षेत. आता तुमची परीक्षा. सावनीला शोधून आणायचं. आणि त्या परीक्षेत तुम्ही पास झालात ना, मग सेलिब्रेशन. ताईची परीक्षा घेते. आवडलं आपल्याला. नाही का नाही? बाबा, ताप नाहीये ना? इथे का बसलात बाहेर? आज चला, ऊन किती पडलंय. हा, जेवलात का तुम्ही? अहो, आत या बाबा, उन्हाळा सुरू झाला आता. चला या. आई, घे, उन्हातून आलीस ना? तू आमच्यापासून काही लपवत नाहीयेस ना? अभयने आमच्यापासून लपवल्यामुळे काय परिणाम झाले तुला माहिती आहेत. तू काही खोटं बोलत नाहीस ना आमच्याशी? कशाबद्दल बोलताय? तू भाषाकडे गेली नव्हतीस. प्रसाद आला होता. तो म्हणाला भाषा 2 दिवसासाठी पुण्याला गेलीये. प्रसाद? सॉरी, ऍक्च्युली तू प्रसाद का आला होता पण? तुमच्या शाळेत बोर्डाची मीटिंग होती. तुझी नोकरी अजून शाबूत आहे. आणि प्रकरण इथपर्यंत गेलं, तू सांगितलं नाहीस आम्हाला श्रद्धा. एकावर एक किती गोष्टी सांगणार. तुम्हाला त्रास होईल म्हणून नाही सांगितलं. प्रसाद काही म्हणाला का अजून? नाही. तू कुठे गेली होतीस? सकाळी तुला बॅगेत ते काळं कापड भरताना बघितलं मी. तू घाईत होतीस म्हणून थांबवलं नाही. काळजी वाटते म्हणून विचारलं. उलट तपासणी नाही. नाही, तुला सांगायचं नसेल तर नको सांगूस. मी खोटं बोलले तुम्हा दोघांशी.
काळं कापड म्हणजे बुरखा आहे. काय? पण का? कोणी मला बघू नये म्हणून बुरखा. बाबा, गेले काही दिवस आपल्या घरात जे काही चाललंय त्यामुळे मानसिक अवस्था बिघडली आहे माझी. म्हणजे कोणाची बिघडेलच ना. झोप येत नाहीये, भूक लागत नाहीये, भीती वाटते आणि डोकंही दुखतं. असं काहीतरी विचित्र बेचैन वाटतं सगळं. म्हणून मी भाषाशी सुद्धा बोलले तर तिने हा पर्याय सुचवला मला, मेडिकल हेल्प घेण्यासाठी. मी डॉक्टरांकडे गेले होते, सायकियाट्रिस्टकडे. डॉक्टर काय म्हणाले? स्ट्रेसमुळेच होतंय हे सगळं. पण डॉक्टरांनी काही औषधं सांगितली का? नाही, सध्या तरी नाही. फक्त थोडं मेडिटेशन आणि योगा करायला सांगितलंय. बर. मी आले हा, जरा हातपाय तोंड धुवून येते. श्रद्धा, तुझ्या मनात काही असेल तर आम्हाला सांगत जा. मला माहिती आहे तुझ्या मनावर खूप ताण आहे, पण एकटी कुढत बसू नकोस. सगळ्याला धीरानं तोंड देतेस तू. आम्हाला तुझा खूप अभिमान आहे, पण आम्हाला त्रास होईल म्हणून आमच्यापासून तू काही लपवत असशील तर तसं करू नकोस, कारण आम्हाला त्याचा जास्त त्रास होईल. आम्हाला माहिती आहे तू काहीच चुकीचं करणार नाहीस. या नाना, कसे आहात? रंगुनी रंगात मधुर मधुर बोलती, हसत हसत परिचय वटी हृदबंद जोडीती. रंगुनी रंगात मधुर मधुर बोलती. काय करणार हो, मला जाम आठवण यायला लागली तुमची. हा, मग जमदाडेला म्हटलं की ये घेऊन ये नानांना, गप्पा मारूया जरा. बाकी कसं, बरं आहे ना सगळं? सर्व समावेशक शब्द, 3 अक्षरी, उभा आडवा. पोलीस विचार. कुणाला? नाही नाही, शब्द उभा आडवा विचार. जगण. जगण. क्या बात आहे. बघितलं का जमदाडे, याला म्हणतात सर्व समावेशक जगण. नाही पण नाना, खरंच हा जो चष्मा आहे ना, हा भिंगाचा आहे. नाना या चष्म्यातून सगळं दिसतंय, इन अँड आउट. आता त्या उदय समयच्या केसमध्ये नाही का, तो मर्डरर शोधायला तुम्ही आमची मदत केली होती, पोलिसांची मदत. पोलीस मित्र असावा, शत्रू नसावा. हा, बसा. मला सांगा, आता काय आहे, तेव्हा जशी मदत केली तशीच मदत आज परत आम्हाला करा. त्या मिरजकर फॅमिलीचं काय झोल आहे? कशी आहे ती फॅमिली? कशी आहे? कोण मिरजकर? मिरजकर अहो, साफल्य नाही का, त्यांची ती नात गायब झालीये, ती सापडत नाहीये. आजोबा आजी राहतात, तो अभय मिरजकर, श्रद्धा मिरजकर शिक्षिका. आम्ही त्यांच्या घरी सतत ये जा करतो, ते मिरजकर. आठवले का? चहा सांग. हा, आता सांग. आणि एक काम कर, नानकटाई पण दे जरा. काय करतेस तू? तर चहा सांगितलं आणि काल एक साधी पोरगी धरता नाही आली तुला, आणि जवळपास चहा नानकटाई. पोलीस स्टेशनला राऊंड मारजा. हा, नाही मग इथं बस बस, ते आणून द्या आम्हाला.
जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधोन पाहे, मनात वाचिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. चांगलंय चांगलं. पहिलं कळलं, दुसरं जरा समजून सांगा ना. म्हणजे ते काय संचित काय? माझा वजीर मेला. आता हीच येळ आहे ताईचं राज्य परत यायला पाहिजे आणि ते तू आणायचं. ड्रग्ज हा घ्या माल, हा सर्क्युलेट करा, तुम्हाला 10% नक्की मिळते. नमस्कार करण्याची काही गरज नाही. मुलगा माझा गेलाय आणि ह्याला जबाबदार तुम्ही आणि तुमची शाळा आहे. मी तुमच्यावर केस करेन, कोर्टात खेचेन तुम्हाला. चालते वाईतो. आम्हाला माहिती आहे तू काहीच चुकीचं करणार नाहीस. तू कधी आलीस? मगाशीच तुला मी सांगितलं होतं ना, आता इथून पुढे जेवढं शक्य होईल तितका मी तुला वेळ देणार आहे. मी फोन करत होते तुला, फोन लागत नव्हता तुझा. हा अगं तो फोन स्विच ऑफ झाला होता. कुठं गेली होतीस? काही नाही गो, धावपळ रोजची. कशी आहेस तू? कशी असणार? माझी पोर नजरेसमोर नाहीये. रोज तिच्या आयुष्यावर आघात होत आहेत. कशी असणार मी? ज्यांची मुलं लवकर जातात ते कसे राहतात ग आई? कसं जगतात नंतरचं आयुष्य? असं बोलू नये बाळा. परिस्थितीमुळेच ही वेळ आली आई बोलायची. म्हणजे आपण सगळेच जण कधीतरी असा विचार करतो की आपले आई वडील नसले तर आपण कसं जगू, कसे राहू त्यांच्यानंतर. म्हणजे अगदी तुझ्या बाबतीत, आई बाबांच्या बाबतीत हा विचार येऊन गेलाय मला. खरंय. म्हणजे आपल्याला ज्यांनी जन्म दिलाय त्यांच्या बाबतीत हा विचार येतो मनात, पण आपण ज्यांना जन्म दिलाय त्यांच्याविषयी हा विचार नाही येत मनात. तुझ्या मनात आला होता माझ्याविषयी? नाही ना? मग माझ्या मनात कसा येईल साऊविषयी? फार फार तर काय डोक्यात असतं की मुलगी सासरी जाईल, शिकायला परदेशी जाईल. मुलगा असेल तर तो परदेशी शिकायला जाईल. पण अजून कुठे जाणार आपली मुलं? साऊ गेली आहे कुठेतरी, माझ्यापासून खूप लांब. म्हणजे विचार कर, एक हाडा मासाचा माणूस अचानक गायब होतो आणि आपण काही करू शकत नाही. म्हणून तू सायकॅट्रिस्ट कडे गेली होतीस? श्रद्धा, सगळं सोडून मी अध्यात्माच्या मार्गाला लागले. तू विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही. ज्यांच्यामुळे आपण या जगात आलो त्यांच्याशिवाय जगण्याची कल्पना आपण करू शकतो, पण ज्यांना आपण जन्म दिलाय त्यांच्याशिवाय जगण्याची कल्पना आपण नाही करू शकत. आणि याचं उत्तर नियतीकडे नाही, तुझ्याकडेही नाही, माझ्याकडेही नाही.
आई, मला त्या यक्ष आणि त्या माणसाची गोष्ट सांगितली होतीस. ती परीकथा होती, पण खऱ्या आयुष्यात सुद्धा असं घडू शकतं. फक्त त्या गोष्टीचा शेवट आपल्याला आधीच माहित असेल तर बरं असं वाटतं.